सुप्रभात मित्रांनो, मी हेमंत पिरान तुमचं सहर्ष स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील एडवण या ठिकाणी। जागृत असं देवस्थान आहे इथे आशापुरी मातेचं। हे बघा, पूर्ण समुद्रामध्ये एक आयलंड आहे। या आयलंडवर मातेचं अस्तित्व आहे। तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आशापुरी मातेच्या इथे आणि ह्या ठिकाणी पार्किंगसाठी सुलभ अशी जागा उपलब्ध आहे। आणि ह्याच्याच पुढे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्याच लगत मातेचं वाहन समजलं जाणारा घोडा, ह्या ठिकाणी एक मंदिर, छोटंसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याचं। मंदिर आहे आणि इकडनं पायऱ्या चालू होतात। चला मग मातेचं दर्शन घेऊया। Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. Pettiness, a reflection of the emptiness, hilarious. You think you're with my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. या मंदिराच्या मागच्या दिशेने भारोडकरणी आई म्हणजे वीर आईची मोठी बहीण मंदिर आहे मागे। तर त्याचं आपण दर्शन घ्यायला जाऊ। इथे बघा ना तुम्ही, या ठिकाणी आहे भोलेशंकराचं मंदिर। तुम्ही तिकडेही जाऊ आणि त्याचंही दर्शन घेऊ। भारोडकरणी मातेचं जे मंदिर आहे ते हे मंदिराच्या मागच्या दिशेने याच्या पायऱ्या चालू होतात। तर आता तिकडे जाऊ आणि त्याचं दर्शन घेऊया आपण। तर हे आहे भारोडकरणी आईचं मंदिर। हे सुद्धा गुफेमध्ये आहे। आशापुरी मातेचं आपलं दर्शन झालेलं आहे। इथे गडावर पण आपण फिरलो आहे। तर खूप सुंदर आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे। तर एकदा तरी तुम्ही इथे या आणि इथे भेट द्या।
मित्रांनो एडवनमधील दुसरं प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे भोले शंकराचं मंदिर आहे. तिथे आपण आलो होतो. आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. आपण आता आलो आहोत एडवनच्या जेटीच्या इथे. जी समुद्रावरची मच्छी पकडली जाते ना ती इथे उतरवली जाते. हे बघा इथे बोटी सुद्धा लागलेल्या आहे. तर आतापर्यंत आपण भोले शंकराचं दर्शन घेतलंय. ह्या जेटीवर आले, आशापुरी मातेचं दर्शन घेतलं. तर हे ठिकाण एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या. जर आपली व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.